जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मंडळी, आपल्याला माहितीच आहे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागू झालेली आहे। या आचारसंहिता लागू होण्याबरोबरच प्रशासनाने जय्यत तयारीही केलेली आहे। जिल्हा प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे। या तयारीच्या बाबतीत अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सर। सरांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। नमस्कार। धन्यवाद सर। सर, राज्यात लोकसभा निवडणूक होऊ घातलेल्या आहेत। या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। त्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचं बळकट करण्याचे काम जिल्ह्याची पोलीस यंत्रणा करत आहे। या कारवाईबाबत आपण काय सांगाल? बरोबर आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन मागच्या काही 2 ते 3 महिन्यांपासून आम्ही या कामामध्ये लागलेलो आहोत। त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं जिथे बूथ वर पोलिंग होणार आहे त्या सर्व बूथची पाहणी करणे, त्याचं सिक्युरिटी ऑडिट करणे, जेणेकरून तिथे निर्भयपणे वोटिंग करता येईल, कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था त्यामध्ये प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आतापर्यंत आम्ही कारवाई केलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जे दाखल गुन्हे आहेत, जे गंभीर गुन्हे आहेत, जे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे गुन्हेगार आहेत, दारूबंदी अंतर्गत जे गुन्हेगार असतील किंवा सराईत शरीराविरुद्ध गुन्हे करणारे असतील, मालाविरुद्ध गुन्हे करणारे असतील किंवा पॉलिटिकल गुंड कोणते असतील किंवा सामाजिकदृष्ट्या समाजकंटक कोणी असतील, त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचं काम पोलीस प्रशासन करत आहे। त्या अनुषंगाने रफली आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये आम्ही 3000च्या आसपास प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स केलेले आहेत। त्यामध्ये आम्ही 3 टोळ्यांना माझ्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही तडीपार केलेले आहे। त्याचबरोबर रफली 50 प्रस्तावचे सध्या प्रक्रिया वेगवेगळ्या SDMsकडे चालू आहे। त्याचबरोबर आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या अंतर्गत जो सर्वात कठोर कायदा आहे MPDA, महाराष्ट्र प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट, त्या अनुषंगाने जे झोपडपट्टी दादा असतील किंवा डेंजरस पर्सन ज्याला म्हटलं जातं, त्या विविध व्यक्तींवर असे 6 प्रस्ताव आपले सध्या चालू आहेत। त्यापैकी 3 जणांवर आपण कारवाई केलेली आहे, त्यांना आता आपण जेलमध्ये रवाना केलेलं आहे। त्याचबरोबर जे सराईत गुन्हेगार आहेत, जे वारंवार गुन्हे करतात, ज्यांच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेली आहे, ज्यांनी जामीन भरलेला आहे, ते जर का पुन्हा गुन्हे करतात तर त्यांना टार्गेट करून आपण बॉन्ड भंगाची पुढील कारवाई करतो आणि त्यांना जेलमध्ये रवानगी करत असतो। अशा प्रकारे विविध प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपल्याकडे चालू आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची सीजर असेल किंवा फ्रीबीजचे जे वाटप असतं त्यासाठी विविध पथके आपण निर्मिती केलेली आहे, ज्यामध्ये FST भरारी पथक ज्याला आपण म्हणतो, FST स्क्वॉड्स आपल्याकडे आहेत। रफली 38 FST स्क्वॉड्स आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत, ज्यामध्ये पोलीस प्रशासनाचा पण एक प्रतिनिधी असतो। त्याचबरोबर SST पॉईंट्स, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स आपण कार्यान्वित करणार आहोत। आपला बॉर्डरिंग जिल्हा आहे कर्नाटक राज्य, बिदर जिल्हा कर्नाटक राज्यातला आपल्याला लागतो। मोठी बॉर्डर असल्यामुळे बॉर्डर असल्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्या इलेक्शनवर प्रभाव पडू नये यासाठी विविध जागी जे मेन रस्ते आहेत त्याच्यावर आपण पॉईंट्स लावलेले आहेत। इंटरस्टेट पॉईंट्स ज्याला आपण म्हणतो त्यावर लावलेले आहेत आणि 24 तास ते कार्यान्वित असतात आणि कोणत्याही प्रकारे अवैध वाहतूक होणार नाही। मग ते दारूची असेल किंवा इतर गोष्टी, कॅशची असेल किंवा इतर गोष्टींची असेल, त्यासाठी हे पथक कार्यरत असतात। त्याचबरोबर 9 इंटरडिस्ट्रिक्ट पॉईंट्स आपण लावलेले आहेत। आपल्या जिल्ह्याला जेवढे लागणारे रस्ते आहेत आणि जे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जातात तिथे आपण मेजर पॉईंट्स लावले, जे 24 तास कार्यरत असतात। अशा पॉईंट्सवर चांगल्या प्रकारे तपासणी चालू आहे। यासाठी माझ्यासोबत माझ्या अधीनस्थ काम करणारे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या पॉईंट्सला आकस्मिक भेटी देतात, त्याची नोंदी करतात आणि मोठ्या प्रमाणात सीझर पण आपल्याकडे या अनुषंगाने होत आहे। सीझरची जर का आपण गोष्ट केली तर मागच्या 16 तारखेपासून, ज्या तारखेपासून आचारसंहिता लागलेली आहे त्या तारखेपासून आपल्याकडे रफली 19 लाखाची दारू आपण सीज केलेली आहे। जे हातभट्टीग्रस्त गावं जे आहेत, जिथे हातभट्टीची निर्मिती केली जाते आणि जिथे सराईतपणे डोंगराळ भागामध्ये किंवा जो बॉर्डरिंग पट्टा आहे
अशा भागामध्ये जे गावं या प्रकारे ग्रस्त आहेत त्या गावांना आयडेंटिफाय करून मोठ्या प्रमाणे मास रेड्स केल्या जातात. चांगल्या प्रकारे इंटरस्टेट कोऑर्डिनेशन व्हावं कर्नाटकसोबत आणि इतर जिल्ह्यांसोबत, त्यासाठी इंटरस्टेट मीटिंग्स घेतल्या जातात. ज्या एक मीटिंग आताच आम्ही IG सरांच्या मार्गदर्शनाखाली गेली होती. ही वरिष्ठ लेवलची मीटिंग असते. त्याचबरोबर लोकल लेवलची मीटिंग HDPO लेवलवर, DYSP लेवलवर आणि ठाणेदार लेवलवर हे बॉर्डरिंग प्लेसेसमध्ये होत राहतात. आमच्याकडे झालेले आहेत. आता त्यांनी बिदरने आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे तिथे येण्यासाठी, तर आम्ही तिथं जाऊन मीटिंग घेणार आहोत. इंटरस्टेट कोऑर्डिनेशनमध्ये बॉर्डरचा फायदा कोणत्याही गुन्हेगाराला होऊ नये यासाठी जे बॉर्डर पॉईंट्स आहेत तिथे जॉईंट रेड्स केल्या जातात. बिदर आणि लातूर पोलीस हे जॉईंट रेड्स करते, मास रेड्स करते, जेणेकरून बॉर्डरचा फायदा, लॅक ऑफ ज्युरिडिक्शनचा जो फायदा असतो कधी कधी गुन्हेगार घेत असतात तो त्यांना मिळू नये. त्याचबरोबर आपल्याकडचे जे फरारी आरोपी आहेत, जे पाहिजे आरोपी आहेत, त्यांची आपण एक लिस्ट बनवलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध एक विशेष मोहीम आपण घेत आहोत, जेणेकरून ते कोणत्याही प्रकारे इलेक्शनमध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही. काही आरोपी असतात जे आपल्याकडचे गुन्हे करतात पण ते बाहेरच्या राज्यामध्ये राहिलेले असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कर्नाटक मधले आहेत काही गुन्हेगार आपल्याकडे गुन्हे केलेले आहेत, ते फरार आहेत. त्या सर्व गुन्हेगारांची याद्या आम्ही SP बिदर आणि इतर जे जिल्हे आहेत, कलबुर्गी असेल किंवा तेलंगणाचे जे जिल्हे आहेत, निजामाबाद, यांच्यासोबत आम्ही शेअर केलेले आहे, जेणेकरून त्यांनाही माहिती असेल की हे गुन्हेगार लोक आहेत, जरी त्यांच्याकडे गुन्हे करत नसतील आमच्याकडे त्यांनी गुन्हे केलेले आहेत आणि त्यांच्याकडे इलेक्शनवर काही प्रभाव पडू नये आणि त्याचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावी. अशा प्रकारे त्यांची यादी आम्ही घेतलेली आहे, जेणेकरून त्यांचे गुन्हेगार आमच्याकडे कोणता धुमाकूळ घालणार नाही. त्या अनुषंगाने विशेष मोहीम आम्ही याच्यामध्ये राबवलेली आहे. सर, आपण आत्ताच सांगितलं की इंटरस्टेट कारवाई करण्यासाठी उपाययोजना आखलेल्या आहेत, पण निवडणुकीचा काळही सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था बळकट राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासन पार पाडत आहे. तर याचं नियोजन कशा पद्धतीनं आपण केलेलं आहे? कायदा सुव्यवस्था आणि निवडणुकीचं कामकाज हे काही मी वेगळं मानत नाही, कारण जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील त्याच वेळेस निर्भयपणे आणि निष्पक्षपणे आपण निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. त्या अनुषंगाने ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच कायदा सुव्यवस्थेची आमच्यावर आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता असल्यामुळे आचारसंहितेचे पण काही नियम असतात ज्याचं आम्हाला उल्लंघन होत नाही आहे याचं पालन करावं लागतं, त्यावर जनजागृती करावं लागतं आणि त्याचबरोबर उल्लंघन होत असल्यास त्यावर कठोर कारवाई करावं लागते. ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी याच्यामध्ये नक्कीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष कायदा सुव्यवस्थेवर पोलीस प्रशासनाचं असतं. जे असे कोणते गुन्हे आहेत ज्याच्यामुळे एखाद्या समाजावर त्याचा प्रतिसाद पडू शकतो किंवा आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो किंवा मग गंभीर जे गुन्हे असतात त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं जातं. जे सराईत गुन्हेगार असतात त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं जातं, जेणेकरून ते कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा भंग करून आपल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. अच्छा सर. सर, आता उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहतात, प्रचारासाठी अर्ज करतात, रॅलीसाठी अर्ज करतात, प्रचार रथ काढण्यात येतात. तर यामध्ये काही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी आपण पोलीस प्रशासन म्हणून काय खबरदारी घेतलेली आहे? बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये प्रचारसाठी आपल्या स्थानिक लेवलचे जे पॉलिटिकल फंक्शनरीज आहेत ते ॲक्टिव्ह असतात. त्याचबरोबर बाहेरूनही काही पॉलिटिकल पर्सनॅलिटीज येतात जे VVIPs आहेत, ज्यांना आपण प्रोटेक्टिव्ज म्हणतो. गव्हर्नमेंटच्या मार्फतीने त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. झेड असेल, Z+ असेल किंवा एखाद्या युनियन होम मिनिस्टर साहेबांचा असेल किंवा PM साहेबांचा दौरा विविध जिल्ह्यांमध्ये होत असतो. त्या अनुषंगाने आम्ही कलेक्टर महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग घेतलेली होती, ज्यामध्ये सर्व पॉलिटिकल फंक्शनरीज होत्या, ज्यांना त्यांची कर्तव्य आम्ही समजून सांगितलेली आहे की एखादा प्रोग्राम जर का त्यांना ऑर्गनाईज करायचा आहे त्यांनी कोणत्या खबरदाऱ्या घेणं गरजेचं आहे, कशा प्रकारे पोलीस प्रशासनाला लूपमध्ये ठेवून या प्रकारचे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी केल्याने आचारसंहितेचा भंग होऊ शकतो याबाबत ही डिटेलमध्ये त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केलेली आहे. गोपनीय यंत्रणा पोलीस प्रशासनाची नेहमी कार्यान्वित असते आणि स्पेशली निवडणुकीच्या कालावधीमध्ये जास्त आम्ही सतर्क असतो. त्या अनुषंगाने एखादा
पॉलिटिकल रायव्हलरीमध्ये कोणता गुन्हा घडणार नाही यासाठी आम्ही नेहमी वॉच ठेवत असतो आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आम्ही करत असतो. एखादा जर का प्रोग्राम घ्यायचा आहे, एखादी रॅली घ्यायची आहे, एखादी सभा घ्यायची आहे, त्या अनुषंगाने एक खिडकी योजना आपण कलेक्टर ऑफिसमध्ये सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचाही एक प्रतिनिधी असतो, जेणेकरून कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला जर का एखादा प्रोग्राम घ्यायचा आहे त्यांना वेगवेगळ्या विभागांचे चक्रे मारण्यापेक्षा एका जागी त्यांना परवानगी भेटून जाते आणि परवानगीमध्ये नमूद असतं त्यांनी करायचं काय आहे, नाही काय करायचं नाही. त्यात जर का भंग झाला तर मग त्याप्रमाणे गुन्हे पण दाखल करत असतो. अच्छा, म्हणजे एक आवश्यक सुविधा आपण उमेदवारांसाठी इथे एक खिडकी योजनेच्या माध्यमातून बरोबर दिलेली आहे. बरोबर, हे कलेक्टर ऑफिसमध्ये एक खिडकी योजना आहे. ज्याच्यामध्ये विविध विभागाचे प्रतिनिधी असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या शहरामध्ये जर का सभा घ्यायची आहे, ग्राउंड जर का कोणत्या गव्हर्नमेंट एजन्सीचं असेल तर मग त्या गव्हर्नमेंट एजन्सीची परवानगी घेणे, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची NOC घेणे याची प्रक्रिया असते आणि ती सुलभपणे जावी आणि सुरळीतपणे जावी यासाठी एक खिडकी योजना राबवण्यात आलेली आहे. बरं सर, आजचा जो काळ आहे तो समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतोय, तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण काही तक्रारी आपल्यापर्यंत येतील, मग त्याचं निराकरण करण्यासाठी आपण अशी काही यंत्रणा उभी केलेली आहे का? तर यासाठी यामध्ये 2 अप्रोचेस आहेत. एक आहे पॅसिव्ह अप्रोच आणि एक आहे ॲक्टिव्ह अप्रोच. पॅसिव्ह अप्रोचमध्ये आम्ही नॉर्मली तक्रारीची वाट बघतो आणि तक्रार आल्यानंतर त्याच्याबरोबर कारवाई करतो. पण सोशल मीडिया हे फार फास्ट असं एक वेगळं जग आहे, ज्याच्यामध्ये एखादी घटना लगेच प्रसारित व्हायला सुरुवात होते. एखादी आक्षेपार्ह पोस्ट असेल तर त्याचं एका मिनिटामध्ये हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते आणि त्याच्यामध्ये तेढ निर्माण होण्याचं किंवा एखाद्या पोस्टमुळे आचारसंहितेचा भंग होण्याचं मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसून येतं. त्या अनुषंगाने पॅसिव्ह अप्रोच तर आहेच. सर्व आमचे जे PI आहेत, सर्व पोलीस स्टेशन्स आहेत, त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारची तक्रार जर का आपल्याकडे कोणाकडे येते तर ताबडतोब त्याला दाखल करून त्याच्यावर पुढची ॲक्शन घ्यायची आहे. त्याचबरोबर ॲक्टिव्ह अप्रोचमध्ये आमच्याकडे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे. सायबर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही एक वेगळं सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल ठेवलेलं आहे. ते सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कंटिन्युअसली सोशल मीडिया चालत असतं आणि आक्षेपार्ह पोस्ट आयडेंटिफाय करण्यासाठी आम्ही काही प्रोसिजर्स राबवलेल्या आहेत. त्या प्रोसिजरच्या अनुषंगाने कंटिन्युअसली आम्ही काही पोस्ट आयडेंटिफाय करत असतो आणि त्यांच्यावर त्वरित ॲक्शन करत असतो. एखाद्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ती पोस्ट जर का व्हायरल होत असेल लगेच ताबडतोब त्या पोलीस स्टेशनला आम्ही सांगत असतो आणि त्याच्यावर ॲक्टिव्ह अप्रोचच्या अनुषंगाने आम्ही जाऊन त्यांच्यावर कारवाई करतो. आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यासाठी किंवा कोणती पोस्ट आहे ज्याच्याने कायद्याचा भंग होत आहे ती पोस्ट काढून टाकण्यासाठी आम्ही सर्व नोडल ऑफिसरसोबत फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सॲप असेल किंवा मग वेगवेगळे अजून इंस्टाग्राम आहे, वेगवेगळे अजून सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांच्या नोडल ऑफिसरसोबत मी संपर्कात असतो आणि एखादी पोस्ट काढून टाकण्यासाठी त्यांना ताबडतोब आम्ही पत्र लिहून ती पोस्ट काढण्याची प्रक्रिया आपल्याकडे चालू असते. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये निपक्ष, निर्भय आणि पारदर्शकपणे निवडणूक होण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत असते, पण आपण एक पोलीस यंत्रणा म्हणून जनतेला निर्भय, निपक्ष आणि पारदर्शकपणे निवडणूक व्हावी यासाठी पोलीस यंत्रणा म्हणून आपण कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे? मी या 3 शब्दांकडे वेगवेगळं येतो. सर्वात पहिल्यांदा निर्भयपणे निवडणूक राबवण्यासाठी आम्ही काय करत आहोत, भयमुक्त वातावरण निर्मिती करण्यासाठी गुन्हेगारांवर वचक असणं फार जास्त महत्त्वाचं आहे. जसं मी आता सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स याच्यामध्ये फार महत्त्वाचे आहेत. प्रतिबंधक कारवाई वेगवेगळ्या गुन्हेगारांना आयडेंटिफाय करून आम्ही मागच्या 5 वर्षाचे गुन्हे चाळलेले आहेत आणि जे सराईत गुन्हेगार आहेत, जे आम्हाला वाटतात की हे जे व्यक्ती आहेत हे धोकादायक व्यक्ती आहेत, त्यांच्यावर त्यांच्या गंभीरतेनुसार आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स केलेले आहेत. काही गुन्हेगार असतात ज्यांना आम्ही गुड बिहेवियरचा बॉन्ड घेऊन त्यांच्यावर आपण प्रतिबंधक कारवाई करू शकतो. काही आम्हाला वाटतात ज्यांच्यावर बॉन्ड पण, त्यांचा पर्सनल बॉन्ड पण असायला पाहिजे आणि जामीनदार पण त्यांनी सोबत आणायला पाहिजे गुड बिहेवियरसाठी. त्या प्रकारची पण आम्ही कारवाई करत असतो. काही जण असतात आम्हाला वाटतात की हे या निवडणुकीच्या कालावधीमध्ये नक्कीच भंग घालणार आहेत किंवा प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत, त्यांना आम्ही जेलमध्ये पण रवानगी करत असतो.
अशा प्रकारे वेगवेगळ्या गुन्हेगारांवर त्याप्रमाणे त्यांच्या गंभीरतेनुसार आम्ही कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बाहेरून फोर्सेस येणार आहे. आम्ही CAPFची मागणी केलेली आहे, SRPFची मागणी केलेली आहे. त्यांना घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात रूट मार्च काढत असतो. एखाद्या जागी निर्भयपणे वातावरण निर्माण होण्यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तैनात आहे हे कळणं फार जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही एरिया डॉमिनेशन एक्सरसाइज करतो, कोम्बिंग ऑपरेशन्स आम्ही राबवतो. कोम्बिंग ऑपरेशन्समध्ये आम्ही काय करतो की रात्रीच्या वेळी रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जेवढे आमच्याकडचे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांचे हिस्ट्री शीटर्स आहेत, जे फरार आरोपी आहेत, ज्यांच्यावर वॉरंट सध्या कोर्टाकडून निघालेले आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई आम्ही करत असतो. रात्रीच्या वेळी हे लोक काय करत आहेत, सध्या याचा काय व्यवसाय चालू आहे, त्यांना बोलवणे. जर का तो व्यवसाय करत आहे म्हणजे तो कुठतरी समाजामध्ये रुळलेला आहे. जर का तो व्यवसाय करत नाही आहे, कुठतरी वेगळ्या पद्धतीने तो चालू आहे, तर मग त्याच्यावर आम्हाला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करावं लागतं. आणि त्याच्यावर वचक राहतो की पोलीस कधीही रात्री येते आणि आम्हाला बघत राहते. त्याचबरोबर वॉरंट जे कोर्टाकडून निघालेले आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध वॉरंट निघालेले आहेत, त्यांच्या तामिलीचं मोठ्या प्रमाणात आम्ही सत्र इथं राबवलेलं आहे. तर आपल्याकडे मागच्या 15 दिवसांमध्ये जेव्हापासून आचारसंहिता लागू झालेली आहे, 600च्या आसपास आम्ही वॉरंट तामिली केलेली आहे. या गुन्हेगारांना आम्ही कोर्टामध्ये रवानगी केलेली आहे. हे भयमुक्त वातावरणावर झालं. निष्पक्षपणे निवडणूक राबवण्यासाठी आम्ही आमचे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, आमचे कॉन्स्टेबल्स आहेत, आमचे जे होमगार्ड्स आहेत, त्यांची ट्रेनिंग घेतलेली आहे. ते आपल्या समाजातले व्यक्ती आहेत, त्यांचे नातेसंबंध नक्कीच समाजामध्ये असतात. त्यांचे पारदर्शकपणा दिसावा आणि त्यांचा निष्पक्षपणा दिसावा यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे. आणि कोणत्याही प्रकारे कोणत्याही कॅन्डिडेटशी किंवा कोणत्याही पक्षाशी निगडीत राहू नये, कोणत्याही धर्माशी निगडीत राहू नये, कोणत्याही जातीशी निगडीत राहू नये यासाठी त्यांना वेगवेगळी सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ते कोणत्या ॲक्टिव्हिटी सोशल मीडियावर करत आहेत त्यांच्यावर पण आम्ही वॉच ठेवत आहोत, जेणेकरून त्यांच्याकडून कोणता भंग इलेक्शनमध्ये होणार नाही. त्याचबरोबर जे बूथवर आमचे काम करणारे कर्मचारी असणार आहेत ते त्या स्वग्रामचे नसू नयेत याची आम्ही काळजी घेणार आहोत. त्या तालुक्याचे नसू नयेत याची आम्ही काळजी घेणार आहोत, जेणेकरून कोणत्याही प्रकारे पक्षपाती वातावरण तिथे निर्माण होणार नाही किंवा कोणी आक्षेप पोलिसांवर ठेवू शकणार नाही. पारदर्शकपणा हा फार जास्त महत्त्वाचा आहे निवडणुकीमध्ये. त्यामुळे याच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक आहे की नियम काय आहेत आणि त्या नियमाचं उल्लंघन झालं तर मग कोणी पण व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई होणार, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या अगोदरच जेवढे पण पॉलिटिकल पार्टीज आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना आचारसंहितेबाबत चांगल्या प्रकारे ब्रीफ केलेलं आहे, जेणेकरून त्यांना पारदर्शकपणा राहावं, काय करायचं आहे काय करायचं नाही. आणि तक्रार आल्यानंतर प्रॉपर आम्ही त्याच्यावर कारवाई करत असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तर CVGIL ॲप आपल्याकडे आहे, ज्यामध्ये एखादा कॅन्डिडेट किंवा एखादा पक्ष कोणत्या आचारसंहितेचा भंग करत आहे त्याच्याबाबत कोणीही तक्रार करू शकतो आणि त्याची निराकरण करण्यासाठी एक यंत्रणा आम्ही राबवलेली आहे. त्याचं मॉनिटरिंग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होतं. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा ज्यावेळेस आम्ही जास्तीत जास्त वापर करतो त्यावेळेस पारदर्शकपणा त्याच्यामध्ये दिसून येतो आणि अशा प्रकारे आम्ही कारवाई करत आहोत. म्हणजे विशेष खबरदारी आपण मतदान केंद्रांवर देखील घेतलेली आहे आणि CVGIL ॲपचा वापर केल्यामुळे पारदर्शकपणा पण आलेला आहे असं आपण सांगितलं. पण आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेकडून काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे? पोलीस यंत्रणेकडून सर्वात पहिल्यांदा आम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे. आमचे जे अधिनिस्त अधिकारी आहेत आणि अंमलदार आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्यांची ट्रेनिंग घेतलेली आहे. काय आचारसंहिता असतं आणि कशा प्रकारे त्याचा भंग होऊ शकतो आणि झाल्यास कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल करायचा आहे, हा ट्रेनिंगचा सर्वात पहिल्यांदा भाग झाला, जेणेकरून आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करू शकू. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आचारसंहितेचा भंग कधी होतो, ज्यावेळेस एखादं पोस्टर लागतं, बॅनर लागतं, अनधिकृतपणे पोस्टर बॅनर्स लागतात किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होतात किंवा मोठ्या प्रमाणात इलिसिट लिकर असेल किंवा मग फ्रीबीज असतील याचं वाटप होतं. त्यासाठी विविध प्रकारे आम्ही यंत्रणा राबवलेली आहे. बॉर्डर पॉईंट्स असतील, SST पॉईंट्स असतील, भरारी पथकं असतील, याच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे भंग होत नाही आहे यासाठी आम्ही त्वरित ॲक्शन करत असतो आणि तक्रारीचं वाट न बघता प्रोॲक्टिव्ह एक अप्रोच आम्ही याच्यामध्ये ठेवलेला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं कोणत्या प्रकारची उपाययोजना केलेली आहे? यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र कुठेही वापरण्यात येऊ नये यासाठी कारवाई करत आहोत. 2 प्रकारचे शस्त्र असतात, परवानाधारक असतील किंवा विना परवाना शस्त्र असतील. तर त्यावर कडक मोहीम आपण राबवित आहोत. परवानाधारक शस्त्र जप्त करण्यासाठी कलेक्टर महोदयांच्या अंतर्गत एक समिती असते, स्क्रीनिंग समिती, ज्यामध्ये मी एक मेंबर आहे. यामध्ये जे परवानाधारक आहेत त्यांना जर का ती आवश्यकता आम्हाला भासत नाही आहे तर मग त्याची शस्त्र आम्ही जप्त केलेले असतात. काही क्वचित प्रमाणामध्ये काही लोकांना आम्ही अलाव करतो, फॉर एक्झाम्पल बँकचे कोणते सुरक्षा गार्ड असतील किंवा अशा प्रकारे. अदरवाईज ऑलमोस्ट सर्व शस्त्र जमा करण्याची मोठ्या प्रमाणात प्रक्रियेत राबवलेली आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये रफली 95% शस्त्र आम्ही जमा केलेले आहेत. हे वैध शस्त्राबाबत झालं. जे अवैध शस्त्रे आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे जेवढे ज्यांच्यावर गुन्हे आहेत शस्त्र अंतर्गत, कत्ती बाळगण्याचे किंवा चाकू बाळगण्याचे किंवा तलवार बाळगण्याचे, त्यांच्या झाडाझडती घेतली जाते कोमिंग ऑपरेशनच्या दरम्यान. त्याचबरोबर त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केली जाते आणि मोठ्या प्रमाणात सीझर्स आपल्याकडे या वेगवेगळ्या शस्त्रांचे आपल्याकडे इलिसिट शस्त्रांचे आपल्याकडे झालेले आहेत. कोणत्याही प्रकारे निवडणुकीच्या बूथवर व्हायलन्स होणार नाही यासाठी आम्ही काही बूथ आयडेंटिफाय केलेले आहेत जे संवेदनशील असणार आहे. त्या संवेदनशील बूथवर मोठ्या प्रमाणात तैनाती आणि आर्म्ड तैनाती तिथं असणार आहे. निष्पक्षपणे एक वातावरण निर्माण व्हावं त्यासाठी बाहेरून आम्ही काही फोर्सेस बोलवलेले असतात, CAPFच्या सेंट्रल फोर्सेस असतात, त्यांचे एक सेक्शन, हाफ सेक्शन आम्ही तिथं तैनात केलेले असतात. जे क्रिटिकल पोलीस स्टेशन्स आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारे तिथे अनुचित प्रकार घडणार नाही, निर्भयपणे ते सुरळीतपणे पार पडेल. अच्छा सर, जाता जाता शेवटचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना माझ्याकडून हेच एक आव्हान असणार आहे की हा जो सण उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणात 5 वर्षातून एकदा आपल्याकडे येतो. प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळे सण साजरे करतो. तशाच प्रकारे लोकतंत्राचा हा सर्वात मोठा सोहळा आपल्याकडे साजरा होत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी व्हावे, मोठ्या प्रमाणात मतदान इथे करावे. सर्वात महत्त्वाचे जी यंग मंडळी आहे आपल्याकडे, लातूर हे शैक्षणिक शहर आहे. इथे 18 ते 24 या वयोगटातले भरपूर मुलं बाहेरून आलेले असतात. त्यांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडावे आणि मतदानामध्ये सक्रिय व्हावे. पॉलिटिकल फंक्शनरीज यांना पोलीस प्रशासनाकडून हे आव्हान असणार आहे की कोणत्याही प्रकारे आपल्याकडून आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. कुठे भंग होत असल्यास ताबडतोब कळवावे जेणेकरून त्याच्यावर आपल्याला ताबडतोब कारवाई करण्यात येईल. नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून आव्हान असणार आहे की जे निर्बंध पोलीस प्रशासन आणि प्रशासन जनरली सर्व मिरवणुका असतील, रॅलीज असतील, सभा असतील किंवा विविध सण उत्सवाचे काही कार्यक्रम असतील त्यांच्यावर जे टाकणार आहेत त्याचे पालन करावे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कोणालाही काहीही जर का प्रॉब्लेम असेल, सी विजिल ॲप आहे, पोलीस प्रशासनाची वेगळी यंत्रणा, एमर्जन्सी सर्व्हिसेस यंत्रणा डायल 112 कार्यान्वित आहे. तिथे कधीही कॉल करावा आणि नक्कीच त्याचं निराकरण करण्यात येईल. येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सरांनी अत्यंत सविस्तर पद्धतीनं आपल्याला माहिती दिली. सर, आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात आला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय